ते बोलत आहे चिप लावलेली, पण ते ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस ते बोलले चिपचा सेन्सरचा टाइम नाही पकडत, आम्ही CCTVचा टाइम पकडतो. मग आम्ही म्हटलं चिप लावलीच कशासाठी? तर ते म्हणे नाही, जे आहे ते आहे, तुझा व्हिडिओ आहे, तुला एवढा टाइम आला, यात काही बदल होणार नाही. काय तर इतर 1600 मीटर असेल, गोळाफेक असेल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्या 1600 आणि गोळाला काही प्रॉब्लेम नाही. 100 मीटरला वन साइड चिप असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. टू साइड चिप असेल तर स्टार्ट पॉइंटला जे चिप क्रॉस करतो आम्ही त्यावेळेस टायमिंग चालू होतो, एंड पॉइंटला टाइम. इतर फिजिकलच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये देखील असा काही प्रॉब्लेम होतोय का? फक्त 100 मीटर? फक्त 100 मीटरलाच प्रॉब्लेम येऊ राहिला. आणि येऊन तिथं आम्हाला पाणीची सोय नाही, ग्लुकोज नाही, कुठेच नाही. आम्ही जे फ्रूट नेतो ते पण आम्हाला खाण्यास, म्हणजे इंचार्जला विचारलं मी, मला फ्रूट पाहिजे, मला चक्कर आल्यासारखं होतं, ते मला म्हणे खाली बस, आता तुला जाऊ देणार नाही. आणि त्यावेळेस माझं ग्राउंड पण झालेलं होतं. बाकीचे सगळं बाकीचं व्यवस्था आहे सर, आणि फक्त 100 साठी एवढायचं. तर कृपा आपण पाहू शकतो, म्हणजे 100 मीटरचा जी यांची परीक्षा आहे त्याच्यामध्ये समस्या होत्या. हा देखील विद्यार्थी आता जाऊन आलाय. तुला काय सांगायचं? तू गेले, हाच अनुभव आहे तुला? मला पण हाच अनुभव आहे. 100 मीटरला मला फक्त आज 0 मार्क आहे. फक्त 0? कसे काय 0? 100 मीटरला तुझा रोजचा जो टायमिंग असतो की प्रॅक्टिसचा टायमिंग माझा 12 सेकंद. हा 0 का पडले? काय म्हणजे काय टेक्निकल काय इश्यू? 2-3 दिवस झाला ऐकतोय मुलांचं, मी ऐकतोय की चिप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आज. पण आज 100 मीटरला मला म्हणजे हे पण नव्हतं की आज मला 0 मार्क पडतील म्हणून. तू बोलला अधिकाऱ्यांशी किंवा ते जे परीक्षा घेतात त्या पोलिसांशी? त्यांच्याशी नाही संवाद केला आम्ही, काही नाहीत केले. म्हणजे आम्हाला अलीकडेच बसवलं होतं आम्हाला. बघू शकतो आपण बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. मात्र जे 100 मीटरची जी धावण्याची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, कारण दोन्हीकडे चिप नाही आहेत. दोन्हीकडे चिप्स असतील तर ज्या पद्धतीने टायमिंग काउंट होणार असेल तो व्यवस्थित होईल, मात्र तो होत नाही आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना त्रास होतोय. आणि त्याचा फटका जो त्यांच्या भविष्यावर बसू शकतो. घडवणारे हे पोलीस आहेत, समाजात हे पुढे पोलीस म्हणून उभे राहणार आहेत, समाज सुधारण्यासाठी हे काम करणार. मात्र आता ज्यावेळेस ते परीक्षा द्यायला येतात त्यावेळेस त्यांच्यासोबत जे होत आहे त्याची देखील जर त्यांनी कुणाकडे तमा केली किंवा त्यांच्याकडे दाद मागितली तर ती दिली जात नाही, अशा प्रकारचं म्हणणं आहे सर्व विद्यार्थ्यांचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. अजूनही काही दिवस परीक्षा चालणार आहे, त्यामुळे त्या येणाऱ्या दिवसात तरी त्याच्यामध्ये व्यवस्था व्यवस्थित करावी आणि या जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांचं कुठेही नुकसान होणार नाही याची दक्षता आता या सगळ्या अधिकारी असतील किंवा मग पोलीस विभाग असेल त्यांनी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. निश्चितच उमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या